किती 850 रुपये ना? 860 रुपये. 852 रुपये. तुम्ही 860 रुपये काय घेता? 60 रुपये. आणि मी इथे काम करते. तर तुम्हाला मी भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की मी प्लांटवर गेलेली, मी प्लांटवर गॅस चावतर तुम्ही बघू शकता. हे सगळं पालक पनीरचा कमाल, लायटर बिटर सगळं मागले. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात मस्त जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, इथे मी व्हॉइस ओव्हर का करते माहिती आहे का? कारण की जो मी आवाज म्हणजे रेकॉर्ड केला होता व्हिडिओसोबत, तर तो काय मध्येच ऑफ झाला. त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते तुम्हाला. आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा आवाज येत असेल कारण की मुलं इथं खेळत आहेत बाजूलाच, त्याच्यामुळे. चला, आता दादा गॅसचा बाटला घेऊन आलात. किती? 850 रुपये ना? 860 रुपये. 852 रुपये. तुम्ही 860 रुपये काय घेता? 60 रुपये पाठवायचे काय होगा? 2-3 7 रुपये दिले. हां, तुम्हाला कुठं आमच्या याच्यावर नाही ते वरती 852 रुपये ना. हे बघा, लक्की मस्त खेळतोय. हे बघा, लक्की मस्त खेळतोय बाहेरच. मोकळा सोडलाय लक्कीला, मोकळा. अय लक्कू शेट, लक्कू शेट काय करतोय? पाण्याच्या टाके बिकी मध्ये पडशील बच्चा. बघा कुठं सुसू करतोय बघा. हां, एवढी जागा पडली इथं नाही. ते लवकरच्या खाऊ घेऊन आलाय बघा. तवरा बरा समजतंय चिन्मय दादा ना म्हणू दादा. चला, आता घेतलं मस्त कपडे धुवायला. हे बघा नळलेले आणि बरं कपडे धुवून जाता वेगळी गरज. तर मंडळी, आता आली आहे प्लांटवर मी आणि मी इथे काम करते. तर तुम्हाला मी भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की मी प्लांटवर गेलेली, मी प्लांटवर जाते किंवा प्लांटवरून आली. तर ही आहे प्लांट IPOवरचं आणि इथे मी जॉब करते. ओके, तर आता जे माझी काही कामं पेंडिंग आहेत ते आवरून घेते. त्याच्यानंतर मग लगेच घरी जाईन मी. तर चला, आता भेटते तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतर. ओके. नकुली, तुझी मम्मा आली बाबू? मम्मा आली नाही, झोपेत आहे जाम. इथं दिसतं का तुम्हाला? पालक बॉईल केले ना, आता शेंगदाण्याचा कूट करायचं. लकू काय काय गोंगाट भरले? खाऊन पिऊन शा हाडका जो अजून तयाच ना तुझी. हां, जी बाहेर काढून नको दाखवू तुम्हाला. दे चापट एखादा बोत्रिया. कशाला बुबू बुबू करतोय नुसता? मानवरती करून असं आबाला घर बघताय काय? वेड्या बाबू झोपा. तुला का बोलू आता? का बोलू तुला? शाब्बास की देव. कधी चोपाडा एक ठेवून जा. भाकर घेतले खायला ती सोप्यावरती घाण करून ठेवली सगळी. साईडा दे लावून आता एक नाळ आहे पुढे. चला मंडळी, इथं आता शेंगदाण्याचं कूट करायचं. आता शेंगदाणा पण भाजलेलं मस्त. तर आता इथे पालक बॉईल केलं. आता मस्त पालक इथे मी वाटून घेतले मिक्सरला. नाही, याच्यामध्ये बिलकुल मी हिरवा रंगबिंग नाही घातला, तरी पण एकदम हिरवागार रंग आले. तर आता पालक पनीर बनवायला घेतले मस्त. मी माझ्या पद्धतीने बनवतो हा मंडळी. सगळ्यांची पद्धती वेगवेगळी असते बनवायची. मी एकदम कमी साहित्यामध्ये एकदम झटपट बनवते. आता सगळं मसाला घालून झाले ना, सुगंध आवरा भारी सुटले ना मंडळी. एकदम जबरदस्त सुगंध सुटले का. का बोलते? चवीनुसार मीठ टाकले. आता मीठ घालून शा कमी गॅसवर एकदम पालक असं शिजवून घेऊ. अशी पण पालकची जी काय ओरिजिनल चव किंवा ओरिजिनल सुगंध असतो ना, तो बॉईल केल्यावर त्याचा निघून जाते. मस्त उकळी काढू आता. चला, आता एकदम देसी जुगाडमध्ये डायरेक्ट बदलले. पनीरचं पीस मस्त त्याच्यामध्ये आपण शिजून घेऊया ना. ओके. मंडळी, याच्यामध्ये दही पण टाकतात, पण आता आपल्याकडे दही नाही, त्याच्यामुळे दही नाही घातली. ओके. तर वरून आपण बटर पण टाकू शकतो, साजूक तूप पण टाकू शकतो. नको निंबू नासू आहे का निंबू. चला, आता साजूक तूप पण घातलं आहे मस्त वरून, चविष्ट लागावे म्हणून. अजून
चला आता शेंगदाण्याचा कूट घालतो. आणि तुम्ही गॅसचा हालत बघू शकता. पालक पनीरने भीत पण अख्खी माखवली किचनची ना. गॅसचा अवतार तुम्ही बघू शकता. हे सगळं पालक पनीरचा कमाल. लायटर बिटर सगळं माखले. या मंडळी जेवायला आता मस्त पालक पनीर. हे बघा आणि लकी शेड आमचं जेवून बसलाय. तोंडाकडे बघा सगळ्यांच्या. पालकचा येते का त्याच्यानं जरासा पालकचं असा बस म्हणजे टेस्ट येते ना. नव्हता यायला आपल्याला. तर आता आमचे जेवणा बिवणं झाले म्हणजे जेवण बनवता बनवता लक्कीची जवळ खेळायला गेलो ना. लक्कीने माझ्या गल्यांची तोरली. आता ही दुसरी गल्यांची घातली मी. तर तुम्ही सांगाल ताई पहिल्यांदा वेगळी होती ना आता वेगळी आहे असं काही होतं. हे लक्की तर असं ना का लगे डायरेक्ट झपाटा मारते असं. 12:01 झालं आहे आणि आत्ता आमची जेवणं आवरलेत. कारण का आज थोडासा लेट झाला. मी गेलेली प्लांटवर ना आणि मग हे पण नव्हते घरामध्ये. तर मग प्लांटवर गेले मी. तर मग तिकडनं आल्याच्यानंतर भाजी बनवायला घेतली. न बनवायची होती पालक पनीर. किती दिवसापासून पालक पनीर खायची त्याच्यामुळे पालक वगैरे आणून ठेवलेली. मला यायला थोडंसं उशीर झाला प्लांटवरून त्याच्यामुळे. तर चला आता 12 वाजून गेल्यात बरोबर. तुम्हाला भांड्यांचा पसारा दाखवतो आता. हा चलो. चिन्मय तर उठलाच नाही जेवायला. पार्सलचा एक डब्बा तसाच होता तर चिन्मयने खाल्ला. मग तो चिन्मय आता पालक पनीर घ्यायला का उठला नाही. हे बघा ना. आता इथे एवढी पालकची भाजी उरली आहे. ती येईल उद्या का आम्ही नाश्त्याला. ओके या पण नाही. हे बघा बनवला तर पालक पनीरच पण तर पसारा भरला ते एका रेसिपी मुले. चला आता सगळा किचन आवरतो ना मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी. ओके. अरे बमच्या बमच्या रात्रीचे 12:30 वाजले ना. तुझा काय चाललं अंगणामध्ये. याला रातभर जरी फिरवलं ना तरी फिरल. सोंगिया काय. हे बघा मंडळी पूर्ण आता किचन वगैरे सगळं क्लीन झालं आहे. हे बघा घसून ठेवल्यात.